ओम गंग गणपतये नमः. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो अशीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते. त्यामुळेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची आराधना आपण करतो. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसोबतच माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते. कारण माता संकष्टी आपल्या मुलाबाळांवर कृपा करतात, त्यांचे रक्षण करून मुलांना बुद्धी देतात. त्यामुळेच बरेच ज्या महिला असतात त्या महिला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या मुलाबाळांसाठी करत असतात. गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही पूजा करतोच, पण त्यासोबत काही उपाय केले तर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हळकुंडाचा एक महत्त्वाचा उपाय आपण करायचा आहे. तो उपाय काय आहे, कसा करायचा, कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमः असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात 1 आणि शुक्ल पक्षात 1 अशी चतुर्थी येत असते. एक असते विनायक चतुर्थी आणि एक असते संकष्टी चतुर्थी. तर आपण जे व्रत करतो ते म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो. तर संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची. अंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल मिसळायचं, अंघोळ करायची. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. स्नान झालं की गणेशाची आपल्या घरामध्येच पूजा करायची आहे, किंवा मग तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते. तर त्या मूर्तीला आपण चतुर्थीच्या दिवशी न विसरता अभिषेक घालायचा आहे. अभिषेक केल्यानंतर, अभिषेक घातल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करायची, पुन्हा तिच्या जागेवरती ठेवून द्यायची आणि मूर्तीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, जास्वंदीचं फूल, हार, दुर्वा मूर्तीला आपण अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला लाडू किंवा मोदकांचा प्रसाद दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे श्लोक आपण म्हणायचे आहेत. ते म्हणून झाल्यानंतर शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटायचा आहे. असं केल्यानं गणपतीची निश्चित कृपा आपल्याला मिळते, घरात सुख शांती समृद्धी येते असं मानतं. आता चतुर्थीच्या दिवशी सकाळीच गणपती बाप्पाची पूजा करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता, पण सकाळचा टाईम योग्य आहे, सकाळीच पूजा करा. पण ऑफिसमुळे काही कामांमुळे तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. मला गणपती बाप्पांची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता. मंदिरात गेल्यानंतर बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल आणि 11 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. कमीत कमी 11 दुर्वा त्या जुडीमध्ये असायला पाहिजे. असं म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे. ते तुम्ही जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला अर्पण केले तर त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. मात्र आपण कोणतीही जेव्हा इच्छा गणपती बाप्पाकडे मागतो तेव्हा आपल्या मनामध्ये पवित्र भाव आणि विश्वास ठेवायचा आहे आणि त्यानंतरच प्रार्थना करायची आहे. आपलं आचरण चांगलं ठेवायचं आहे, कर्म चांगले करायचे आहेत, तरच बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार सुरू असतात, आर्थिक अडचणी सुरू असतात. तुमच्याही आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, खूप कर्ज असेल, पैसा टिकत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करायचं आहे. गणपती मंदिरात जायचं आहे, मनोभावे बाप्पासमोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगायची आहे. इच्छा सांगितल्यानंतर थोडा वेळ मंदिरात बसायचं आहे, मूर्तीसमोर चिंतन करायचं आहे आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळेस करायचा आहे.
असं केल्यानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक अडचणी संपुष्टात येतात अशी एक मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा जप करा. तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी लवकरात लवकर कमी होतील. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात विवाहयोग्य मुलं असतात, मुली असतात किंवा तुम्ही स्वतः विवाहयोग्य असाल आणि तुमचं लग्नच जमत नसेल, काही ना काही कारणास्तव अडथळे येत असतील, तर चतुर्थीच्या दिवशी करण्याचा अत्यंत प्रभावी एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. हा उपाय चतुर्थीच्या दिवशी आपण करायचा आहे. तर काय करायचं आहे? चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या घरातील गणपतीची पूजा करायची आहे आणि एक हळकुंड आपण घ्यायचं आहे. हळकुंड घेताना ते लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे. म्हणजे ज्या हळकुंडाला असे फाटे फुटलेले असतात त्याला लेकूरवाळं हळकुंड असं म्हटलं जातं. तर असं एक हळकुंड आपण घ्यायचं आहे आणि ते हळकुंड आपण बाप्पासमोर ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून आपली इच्छा सांगायची आहे. तिथेच बसून गणपती अथर्वशीर्षाचा पाठ आपण करायचा आहे. आपली पूजा विधिवत करून झाल्यानंतर, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते हळकुंड तिथून उचलायचं आणि कोणत्याही एका गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणी ते ठेवून यायचं आहे आणि तिथे जाऊन देखील गणपती बाप्पाला आपली मनातली इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्या कामाला निघून जायचं आहे. असं केल्याने, हळकुंडाचा हा उपाय केल्याने आपल्याला मनपसंत जोडीदार मिळतो किंवा लग्नात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतात. गणपती बाप्पांचे म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची देखील पूजा करतात. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते खरेदी करायचं आहे आणि देवघरातच त्या श्रीयंत्राची पूजा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे. श्रीयंत्रावर 2 सुपाऱ्या ठेवायच्या. गणपतीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगायची आहे. गणपतीची पूजा आरती झाल्यानंतर त्या श्रीयंत्रावर ठेवलेल्या त्या सुपाऱ्या नुसत्या ठेवायच्या नाही, तर त्यांना देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. श्रीयंत्रावरील त्या सुपाऱ्या उचलून घेऊन एका लाल कपड्यात बांधायच्या आहे आणि त्या दोन्ही सुपाऱ्या आपल्या पर्समध्ये किंवा घरातील तिजोरीत किंवा तुम्ही काही व्यवसाय करत असाल तर दुकानात आपला जो गल्ला असतो तर तिथे त्या सुपाऱ्या ठेवायच्या आहे. असं केल्याने आपला जर व्यवसाय तोट्यामध्ये असेल तर व्यवसायात बरकत येते किंवा आपल्या आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतात आणि घरामध्ये देखील भरभराट येते, समृद्धी येते. कधीही आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रासोबत 2 सुपाऱ्यांची पूजा करून हा उपाय करा. नक्कीच तुमच्या पैशांच्या समस्या दूर व्हायला मदत होईल. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचं असतं. साबुदाणा खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करायचा आहे. संकष्टी चतुर्थीला भगर खाल्ली जात नाही. त्यामुळे तुम्ही संकष्टी चतुर्थीला साबुदाणा किंवा बटाट्याचे वेफर्स फलाहार करून दुधाचे पदार्थ असतात ते खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे आणि श्रद्धेने जर आपण हे उपाय केले तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. तर मंडळी, हळकुंडाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. ज्या मुलांचे किंवा ज्या मुलींचे लग्न जमत नाही, काहीतरी अडथळे येत आहेत किंवा मग संसारात काही वादविवाद सुरू असतील तर ते लोक देखील हळकुंडाचा हा उपाय करू शकता. अत्यंत साधा सोपा हळकुंडाचा उपाय आहे. हळकुंडाचा उपाय करण्याला काही तुम्हाला शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्याचे अत्यंत प्रभावी असे उपाय बघितलेले आहे. तर तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचं व्रत करता की नाही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.